आयुष्यामध्ये एक दोनच वेळा असं घडलं की या अंगामधलं त्राण गेलं आणि म्हणजे माझा पाय थरथर कापत होता. एक दोन घटना होत्या. एक म्हणजे काल SP सरांचा कॉल आला त्यावेळेसची एक सिच्युएशन, आणि एक म्हणजे MPSCचा ज्या दिवशी निकाल लागला होता त्या दिवशी तो निकालामध्ये माझं नाव आहे की नाही ते बघण्याकरता सदो एक दिवस. काल इथून शिंगणापूर मंदिरामध्ये जाताना शिंगणापूर मंदिराशी मला एक पायरी सुद्धा म्हणजे माझ्या पायामधनं त्राण नव्हतं की मी उचलू शकत नव्हतो. त्याचं कारण असं होतं की एक खूप आयुष्यामधला मोठा त्याग म्हणजे मी जो काही केला असेल तर या 2.5 वर्षामध्ये मी केला असं मला वैयक्तिक वाटतं. आणि त्या त्यागाचं कारण फक्त हे होतं की SP सरांनी दिलेली एक जबाबदारी आणि ती फक्त एक चांगल्या रीतीने मला पार पाडून पुढे जायचं होतं. सँडऑफ एक असा क्षण असतो की त्यावेळेस तुम्ही तुमच्यासाठी ज्यांनी काही केलेलं असतं त्यांच्याबद्दल तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म असतो. मी सर्वप्रथम एक शॉर्टमध्ये प्रत्येकाबद्दल सांगेल की माझ्या आयुष्यामध्ये कुणी या ठिकाणी कसा रोल इम्पॉर्टंट म्हणजे निभावला. मी सुरुवात करतो जामदार साहेबांपासून की अक्षय सोनवणेने 2.5 वर्षात कधीच काही केलं नाही. जे काही केलं ते जामदार साहेबांनी केलं. म्हणजे कदाचित जामदार साहेब जर माझी दप्तरी नसते किंवा या पोलीस स्टेशनचा हिस्सा नसते तर कदाचित मी कुठं झळकलो नसतो किंवा मी हे जे काही आज यशस्वीरित्या हे पोलीस स्टेशन मी पूर्ण करून चाललो हे कधीच झालं नसतं. कारण मी माझ्या 14 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये इतका हुशार पोलीस माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही. म्हणजे मी जर मला कोणी विचारलं की एक महाराष्ट्रामधला हुशार पोलीस कोण आहे, जो कागदामधला हुशार असू द्या किंवा एखाद्या गोष्टीमधली ऍडजस्टमेंट कशी करायची त्याच्यातला असू द्या किंवा एक चांगला माणूस म्हणून कसा असू द्या किंवा एक वेल विशर शुभचिंतक कसा असावा, तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जामदार साहेब आहेत. आणि त्यांच्याबद्दल मी सांगतो तितकं कमीच आहे. जामदार साहेबांचे फक्त 1-2 महिने राहिलेले आहेत. माझी इच्छा होती जामदार साहेब की तुमच्या रिटायरमेंटचा जो सँड ऑफचा कार्यक्रम आहे त्याचा जो हे मान येतो म्हणजे माझ्या हस्तेच व्हावा. परंतु थोडंसं आपल्या मागाशी जसं सगळ्यांनी सांगितलं की प्रशासनाचा भाग म्हणून थोडंसं आम्हाला आमचं जी ड्युटी आहे ती फिक्स नसते. आम्हाला कधीही कुठेही जावं लागतं. जे काही पोलीस अंमलदार मला भेटले किंवा जे काही सेकंड अधिकारी भेटले ह्यांचंही याच्यामध्ये खूप सारं मोठं योगदान आहे. जे काही मी अवॉर्ड घेतला असेल किंवा जे पण काही आपल्या पोलीस स्टेशनचं नाव झालं तर ते मी एक इन्चार्ज आहे. म्हणजे माझं काम आहे फक्त एक आदेश देणं आणि तुमच्याकडून ते काम करून घेणं. या व्यतिरिक्त मी वेगळं काही केलेलं नव्हतं. आणि ते त्यांनी फक्त प्रामाणिकपणे केल्यामुळं हे जे काही पोलीस स्टेशनने अवॉर्ड मिळालेलं असेल किंवा जे काही नाव झालं असेल ते त्यांच्यामुळं झालं होतं. आणि आता अंमलदारांचं जर एक स्टार्टअप केलं आपण की कोण कसं होतं तर ऑटोमॅटिक एक जे टेबलचे अंमलदार असतात मग ते गोपनीय असू द्या, तुमचे क्राईम असू द्या, तुमचं बार्निशी असू द्या किंवा तुमचं CCDNS असू द्या किंवा दप्तरी असू द्या, तर हे म्हणजे त्या प्रभारी अधिकाऱ्याचे हात पाय नाक कान डोळा अशा पद्धतीचे महत्वाचे अवयव असतात. आणि इंदलकर हे एक म्हणजे असं व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आहे की कदाचित मी त्याला मरेपर्यंत विसरणार नाही. कारण त्या इंदलकरकडनं म्हणजे मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सांगायचो की काय शिकायचं असेल तर त्याच्याकडनं इंदलकरकडनं एकच गोष्ट शिका की कुठल्याही गोष्टीमध्ये प्रतिक्रिया लवकर न देणं. प्रतिक्रिया देणं परंतु ती लवकर न देणं. त्याच्यानंतर ना कितीही मोठा आघात होऊ द्या, तुम्हाला कितीही कुणी काय बोलू द्या, कुणी तुमचा अपमान करू द्या, त्याला लगेच रिॲक्ट न होणं. जर ह्या गोष्टी इंदलकरकडनं जर सगळ्यांनी शिकल्या तर मला असं वाटतं की आपण नक्कीच खूप पुढे जाऊ शकतो. इंदलकर मेजर मी तुमच्याकडनं ते शिकलो आणि कदाचित मला असं वाटतं ते 2.5 वर्ष सक्सेसफुल करण्यामध्ये ह्या तुमच्या स्वभावाचा खूप मोठा वाटा माझ्यामध्ये आला. जे माझे टेबलचे काम करणारे अंमलदार आहेत, भामाताईंना मी काल त्यांची परमिशन घेऊन सोडलं. ऍक्च्युअली त्यांची म्हसवडला बदली झाली होती. माझं एक स्टाफ मॉडेल म्हणून मी त्यांना काल रिलीव्ह करून टाकलं की बाबा एक पोलीस मला कुठेतरी माझा वापरा मिळेल. परंतु भामाताईबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप प्रामाणिक, त्यांच्या कामाशी काम आणि 2.5 वर्षामध्ये कधीच वेळेवर न आलेली.
पण वेळेवर गेलेली आणि वेळेच्या आधी गेलेली घरी, हे असं आवर्जून मला इथं नमूद करावं वाटतं. त्यांचा मला असं वाटतं देव जरी वरनं आकाशातनं आला असतं तरी 11:15चं टायमिंग कधीच चुकलेलं नाहीये. आणि विचारलं की एकच कारण, सर स्वयंपाक बनवत होते आणि जेवण करून आले. आणि ते म्हणजे ठीक आहे काही, परंतु का ते त्यांचं काम असं होतं की त्या आल्यानंतर मात्र त्या संध्याकाळी घरी जाईपर्यंत कंटिन्यू काम, पायाला भिंगरी असल्यासारख्या त्या कंटिन्यू फिरायच्या. माझे क्राईमचे दोन्ही राजपूत मॅडम आणि खाडे मॅडम, त्यांनी जे काही मी इलेक्शन्स पार पाडले ते फक्त त्या दोघींचे जेव्हा पार पाडले. आणि त्या दोघींचा जो त्याग आहे, डेडिकेशन आहे, आणि त्यांनी काय केले ते फक्त माझं मला माहिती आहे. त्यामुळं त्या दोघींचं खूप सारं चांगलं योगदान या पोलीस स्टेशनला लाभलं. त्याचबरोबर दप्तरीमध्ये माझा जुना रायटर कदम, त्यानंतर आता सानप, खूप चांगली ही दोन्ही मुलं मला म्हणजे दप्तरी म्हणून मिळाली. दप्तरी म्हणजे पोलीस स्टेशनचा किंवा त्या प्रभारी अधिकाऱ्याचा एक बॅकबोन असतो की म्हणजे सगळं काही त्याला सिक्रेट पोलीस स्टेशनचं माहिती असतं. आणि हे दोन्ही पण लोक मला अशी मिळाली. आणि त्यांच्यावर त्यांचा बॉस जामदार साहेब की एक चावी मारली की सगळा विषय संपून जायचा. काय वायसर, त्यांचा डायलॉग आहे वायसर म्हणून. तर अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे सगळ्या स्टाफला चांगल्या पद्धतीचं त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही सक्सेसफुली काम करू शकलो होतो. आमचे ट्रॅफिकचे अंमलदार खरंच सगळे प्रामाणिक आहेत. त्यांनी अत्यंत चांगला सपोर्ट केला. कधीच कोणत्या गोष्टीचं एलिगेशन, कुठला मला राजकीय फोन असेल किंवा एखाद्या पब्लिकचा फोन असा नाही आला की साहेब त्यांनी आम्हाला पैशांसाठी त्रास दिलाय किंवा आम्हाला हॅरेसमेंट केली, कधीच असं नाही. म्हणजे मी नेहमी दरड सर, मी काल म्हसवड पोलीस स्टेशनच्या भाषणामध्ये दरड सर हे वाक्य बोललो की तिथले साहेब त्यांच्या स्टाफ बद्दलचं थोडं कौतुक करत होते, परंतु मी त्या पोलीस स्टेशनचा हिस्सा झालो होतो. मी तिथं ऑनलाईनला माझी एंट्री मारली होती, पण तरी सुद्धा मी त्या भाषणामध्ये म्हटलं की नाही साहेब, मी जरी इथला आलेलो असेल तरी माझ्या तर एवढी पोलीस स्टेशन सारखा स्टाफ पुढंच नाही. म्हणजे हे का बोललो तर जे काही पोलीस स्टेशनचं नाव झालं किंवा तर याच्यामध्ये ह्या आमच्या स्टाफचं खूप सारं योगदान आहे. विशेष उल्लेख मी इथं आमच्या वाघमारे मेजरचं करेल की मधल्या मेडिकल प्रॉब्लेम मधून मी तर म्हणतो जिद्दी असावं तर वाघमारे मेजर सारखं जिद्दी असावं. एकदा सगळ्यांनी त्यांच्या टाळ्या वाजवा की एका मोठ्या आजारामधून ती व्यक्ती बाहेर पडली. जे काही माझे 62 अवॉर्ड मिळाले तर त्याच्यामधले 13 अवॉर्ड फक्त ते एकटेच आहेत. जे काही मेहनत केली, त्यांनी जे काही आरोपी पकडण्यासाठी डेडिकेशन केलं ते फक्त तेच करू शकतात असं मला वैयक्तिक वाटतं. इथं बसलेत महेंद्र, मामने, विजू, हे सगळे असे गरीब गाय कॅटेगरी मधले. म्हणजे विजूला तरी मी म्हणायचो, विजू अरे तू जर असं धीट नाही बांधला तर तुला विकून खातेल कुठतरी. असं राहू नको पोलीस खात्यामध्ये, असं नाही राहावं लागत. कुठेतरी आपण एकदम स्ट्रॉंग राहावं लागतं. पण एक स्वभावाचा भाग असतो. अशा पद्धतीचे हे अत्यंत प्रेमळ आणि चांगली मुलं होती. धुमाळ, नंदू खाडे मेजर, काळेल तर काय आमच्या फलटणच्याच गँग मधला आहे. बाकी खांडेकर, नरबट, कुदळे, हांगेसाहेब, पड, सगळाच माझा स्टाफ. माग जर त्या हेडलाईटमुळे दिसत नाही, हांगे मेजर. आणि हे सगळेच म्हणजे इतका चांगला स्टाफ आहे की मी सगळ्यांना मिस करणार आहे की एवढा स्टाफ मला कधीच कुठे मिळू शकत नाहीये. आणि तुमची जी कमी आहे ती मला नेहमीच जाणवत राहील.